लोक क्रांती सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यात प्रमुख मुद्दे असे की शासकीय नोकरी भरती वर बंदी आणा, सर्व ठिकाणी भोंगळ कारभार चालू असून फक्त बेरोजगारांना शिक्षा का, असा प्रश्न लोक क्रांती सेनेने केला आहे। शासनाच्या शासकीय नोकरी भरतीवरील बंदी उठवावी, त्या संदर्भात लोक क्रांती सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली। या सरकारने महत्त्वाचे तिजोरी भरण्यासाठी जे निर्णय घ्यायला पाहिजे ते नाही घेतले। राज्यात बोकळलेला भ्रष्टाचार चालूच आहे। महसूल विभागाची राजरोसपणे होणारी चोरी यावर बंदी घालत नाही आणि विनाकारण बेरोजगारांना का बंदी, याचे निवेदन देतेवेळी पक्षप्रमुख देवेंद्र पाटील, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर महाजन, आसाराम माळी, पवन देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शासकीय नोकर भरती बंद करणे, शासकीय नोकर भरती बंद करून शासनाने बेरोजगारीमध्ये अधिक वाढ केलेली आहे। आज राज्यात 1,15,000 पदं शासनाची रिक्त आहेत आणि काही नवीन पदं निर्मितीच्या मार्गावर आहेत। हे 1,15,000 नोकर भरती करायची नाही आणि नवीन पदं निर्माण करायची नाही, ह्या शासनाचं जो आडमुठ्य धोरण आहे, या धोरणाचा प्रथमतः लोक क्रांती सेनेतर्फे आम्ही निषेध करतो। बंधूंनो, शासकीय नोकर भरती झाली नाही तर आज प्रशासनामध्ये जे कर्मचारी, शासनाचे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर ताण वाढेल। आजची परिस्थिती अशी आहे की एक कर्मचारी 3-3 कर्मचाऱ्यांचं काम करतो आहे। ही परिस्थिती अधिक बिकट होईल, बेरोजगारीमध्ये वाढ होईल। या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने जो निर्णय घेतलेला आहे शासकीय नोकर भरती बंद करण्याचा, तो शासनाने तात्काळ मागे घ्यावा। या संदर्भातलं निवेदन आम्ही आताच माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर। खान्देश चेंबर ऑफ कॉमर्स धुळे व्यापारी महासंघाची कार्यशाळा संपन्न। धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात। राऊळवाडीतील नागरिकांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन। आणि लोकक्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील प्रसारात, तोपर्यंत नमस्कार।